डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतला होता। त्याचं कौतुक आजही अनेक जण करतात। त्यांनी त्या काही जे धोरणात्मक काही निर्णय घेतले होते त्याचं फळ आज आपल्या भारताला मिळतंय। जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयांचं आजही कौतुक होतं। औद्योगिक परवाना रद्द करणं, दूरसंचार, विमानसेवा, बँकिंग क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करणं, विदेशी गुंतवणुकीचे अडथळे देखील त्यांनी दूर केले होते। देशातील शुल्क आणि कर कमी करणं, व्याजदर कपात करण्यात देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले। भारत आर्थिक संकटाला सामोरं जात असताना त्यांचे निर्णय आजही आपल्याला आठवतात। आपण थेट दिल्लीमध्ये जाऊया। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या बरोबर आहेत। प्रमोद, एम्स मध्ये अजून कोणते नेते दाखल झालेले आहेत? दिल्लीमधलं काय वातावरण आहे? नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत ते आता थेट एम्स रुग्णालयामध्ये जाणार आहेत। एम्स रुग्णालयामध्ये मनमोहन सिंग यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याशी राहुल गांधी यांनी फोनवर संवाद देखील साधलेला आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा पद्धतीचा त्यांना एक आधार जो आहे तो राहुल गांधी यांनी दिलेला आहे। राहुल गांधी यांनी ट्विट केलेला आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत असतानाच म्हटलेलं आहे की देशाने एक बुद्धिमानी, इमानदारी, नेतृत्व जे आहे ते गमावलेलं आहे। मी माझा मार्गदर्शक या ठिकाणावरनं माझा मार्गदर्शक आज हे जग सोडून गेला अशा पद्धतीचं भावना ज्या आहेत ते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत। खरं तर देशभरातील अनेक नेते जे आहेत ते या सगळ्या निधनाबद्दल, मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ट्विट करणं, दुःख जे आहे ते व्यक्त करत आहेत। अनेक फक्त देशभरातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरतील अनेक नेते जे आहेत ते मनमोहन सिंग यांचे चाहते होते असं मी एक प्रकारे म्हणेल। कारण बराक ओबामा जे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यांनी देखील मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक विधान केलेलं होतं। ते विधान मला आठवतं। ते म्हणाले होते की मी मनमोहन सिंग यांचा खूप मोठा चाहता आहे। 2008 साली ज्यावेळेस अमेरिका आर्थिक मंदीच्या संकटातून जात होती त्यावेळी त्या मंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मनमोहन सिंग यांनी खूप मोठी मदत केली होती अशा पद्धतीचं तेव्हा विधान बराक ओबामा यांनी केलं होतं। त्यामुळे मनमोहन सिंग यांचे चाहते फक्त देशातच नव्हते तर देशभराच्या बाहेरही होते। हे बराक ओबामा यांच्या या विधानावरनं खरं तर दिसून येते असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। मनमोहन सिंग यांनी फक्त अर्थतज्ञ म्हणूनच काम केलं नाही। मग निलेश सर जसे सांगत होते की निलेश सरांनी तर खूप अनेक वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत त्या मनमोहन सिंग यांच्या सांगितल्या। लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल या दोन्ही ठिकाणची मनमोहन सिंग यांची भाषणं खूप मृदू होती। म्हणजे राजकारणी म्हटलं की एक आवेशात बोलणारा, जोशात बोलणारा अशा पद्धतीची इमेज सध्या राजकारण्यांची तयार झालेली आहे। या सगळ्या राजकारण्यांमध्ये मृदू स्वभावाचा पण आपले मुद्दे सविस्तर पद्धतीने मांडणारा जर नेता कोण असेल तर तो नेता डॉक्टर मनमोहन सिंग होते। मनमोहन सिंग यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा ते पंतप्रधान होते त्यावेळी खूप महत्वाचे मुद्दे जे आहेत ते देशासाठी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। तुम्ही मगाशी सांगत होतो तसे अनेक देशासाठी चांगले निर्णय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये घेतले। माहितीचा अधिकार, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।